नमस्कार. मानदेशी कुशल मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मान तालुक्यातील कुकुरवाड गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार भाजपचे अरुण आबा गोरे आहेत. त्याचबरोबर कुकुरवाड गणात भाजपतर्फे सौ माधवी मनोज काटकर या पंचायत समितीच्या उमेदवारी करत आहेत. खरं तर निवडणुकीचा प्रचार रणधुमाळी जोरात सुरू आहे. कार्यकर्ते आणि उमेदवार प्रचारात दंग झाले आहेत. आज आपल्या सोबत मानदेश भूषणशी गप्पा मारणार आहेत त्या माधवी ताई आहेत आणि त्यांचे पती आहेत ते मनोज दादा काटकर आहेत आणि आपले कुकुरवाडकर म्हणून विक्रम काटकर आहेत. हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि उमेदवार आहेत. कसा प्रतिसाद आज कुकुरवाड गटात आणि गणात मिळत आहे या संदर्भात त्यांच्याशी आपण मनमोकळेपणे गप्पा मारणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार ताई, आज तुम्ही प्रचारात म्हणजे हे झालेला आहे, प्रचारात दंग झालेला आहात. कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? जयकुमार गोरे भाऊंनी कुकुरवाड गटातून भरपूर कामे केल्यामुळे महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे. मी प्रचाराला गेल्यानंतर भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळतो. धन्यवाद ताई. मनोज दादा, एक सांगा, खरं तर ताईंना पंचायत समितीची नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. काय वाटलं पहिल्यांदा उमेदवारी दिल्यानंतर आणि कशा पद्धतीनं तुमच्या कामाचा विचार भावना केलेला आहे? कसा राजकीय प्रवास पहिल्यांदा तर सर्वांना माझा नमस्कार. कुकुरवाड पंचायत समितीची उमेदवारी होत असताना भाऊंनी बऱ्याचशा लोकांची चर्चा करून आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सर्वांची चर्चा करून उमेदवारी संदर्भात बऱ्याच वेळा चर्चा झाली. प्रत्येक कुकुरवाड गणातील गावातील सर्व कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन चर्चा झाली. त्या चर्चेतून सर्वांनी असं सांगितलं गेलं की उमेदवारी ही आपण कुकुरवाडमध्ये देऊ. आणि कुकुरवाडमध्ये उमेदवारी देत असताना बरीचशी कुकुरवाडमधली बी सामाजिक किंवा राजकीय जीवनात काम करणारे आमच्या इथले कुकुरवाडमधले भरपूर कार्यकर्ते भाऊंचे प्रेमी आहेत. त्यामध्ये प्रथमतः आमची मागणी होती की जिल्हा परिषदेची उमेदवारी कुकुरवाडमध्ये असावी, द्यावी. परंतु ती चर्चा होत असताना आमच्या इथून चिन्मयदादा कुलकर्णी यांचं नाव आम्ही भाऊंच्या पर्यंत आम्ही पोहोचवलं होतं. अशी चर्चा होत असताना भाऊंनी सांगितलं ठीक आहे, आपण त्यावरती विचार करू, आपण चर्चा करू, सर्वांचं मत घेऊ आपण गटात. अशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा कुकुरवाड गटातून अजून बरेच उमेदवार इच्छुक होते. जयकुमार गोरे भाऊंनी आम्हाला पाणी म्हणजे सुरुवातीत आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पाणी. आपला अत्यंत दुष्काळी भाग आहे कुकुरवाड मान तालुका आणि त्यात कुकुरवाड आमचा कुठल्याच योजनेत बसत नव्हतं पाणीच्या योजनेत. परंतु त्या आम्हाला कुकुरवाड भागाला न्याय देण्यासाठी भाऊंनी टेंबू योजनेची पूर्ण ही माहिती घेऊन सगळं घेऊन ती आम्हाला आता योजना आम्हाला मंजूर आहे, त्याची कामं चालू आहेत टेंबू योजनेची. ह्या गोष्टी होत असताना उमेदवारी करत असताना पुढच्या उमेदवाराला पाहून भाऊंनी आम्ही सर्वांनी सुचवलं की भाऊ, तुमच्यापैकी कोणाला तरी तुम्ही जो उमेदवार द्याल त्याचं आम्ही पूर्ण ताकदीनं काम करू, असं आमची त्यावेळेला चर्चा झाली. आणि ती चर्चा होत असताना परत पंचायत समितीचा विषय झाल्यानंतर ते सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात आपण उमेदवारी देऊ, कारण सामाजिक जीवनात राजकीय जीवनात सर्व बाबीत आम्ही समाजात पुढे असतो, सर्व गोष्टी आम्ही लोकांशी कनेक्ट आहोत. ही सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्व गणातील कार्यकर्त्यांनी गावागावातील कार्यकर्त्यांनी आमची उमेदवारी त्या ठिकाणी भाऊंना हट्ट धरला आणि त्यातून आमची उमेदवारी निश्चित केली. आता मग तुम्ही सांगितलं की सामाजिक सहज बोलता तुमच्या राजकीय पार्श्वभूमी सांगायचं तुम्ही विसरला. तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी पण आहे तशी? राजकीय पार्श्वभूमी म्हणजे आमच्या आजोबांपासून राजकारणात आमचं कुटुंब आहेच. आमचे आजोबा सरपंच होते, त्याच्यानंतर चुलते सरपंच होते आणि वडील उत्तम भाऊ ते सुद्धा पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी 5 वर्ष काम पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी स्वतः 2 वेळचा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आत्ता आपल्या उमेदवार आहेत माधवी मनोज काटकर, त्या सुद्धा आत्ता ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे. एका वेळेला पती पत्नी म्हणून तुम्हाला काम करायचं संधी मिळाली. दुर्मिळ योग आहे खरं तर, कधी योग येत नाही.
तुमच्यात आणि त्याच्यातूनच आज आपल्या पंचायत समितीच्या उमेदवारीचा ठसा म्हणजे, उमटलेला आहे म्हणा किंवा भावनिक तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. दादा एक सांगा की आता हे सगळं तुम्ही चालू आहे तुमचा प्रचार जो आहे भाऊची कामं तुम्ही सांगता. मतदार तुम्हाला कामं सांगत असतील भाऊनी काय केली. ज्यावेळेला आपली 9 नंतर तुम्ही कुठली कामं करणार असाल पहिलं काम कुठलं असावं असं तुम्हाला गणात किंवा मी आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्ण गणात माझं प्रत्येक गावाशी मी गावात जाऊन लोकांशी भेटलो. सर्वांशी संवाद साधत असताना परिस्थिती पाहिली. सगळ्यात आता मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्यानंतर रस्त्यांची तशी बघावी तशी प्रगती झालेली नाही. जे बी काही कामं आता मंजूर आहेत, कामं होतील आणि भविष्यात त्या कामांना कसा न्याय देता येईल मला, मी भाऊंच्या जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून मी कसा तिथं लोकांना न्याय देऊ शकतो, ह्याबद्दल मी 100% सांगेन की पूर्ण गावागावामध्ये जाऊन मी त्या अडीअडचणी सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करेन. दादा अजून एक प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला विचारत असते आम्हाला पत्रकारांना विचारतात किंवा सर्वच जणांचे विषय ते बाहेरचा उमेदवार आहे. तर काय ह्याला कसं तुम्ही सांगता. उमेदवार बाहेरचा आहे असं विरोधकांचं जे म्हणणं आहे, तर उमेदवारी हे जिल्हा परिषदची निवडणूक आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुकीत बाहेरचा उमेदवार म्हणजे कुठला, तालुक्याच्या बाहेरचा म्हणजे तालुक्याच्या बाहेरचा उमेदवार तर तालुक्यातलाच आहे आपला आणि सर्वांच्या परिचयाचा आहे. कारण जयकुमार गोरे भाऊंच्याकडे ज्यावेळेला लोक जातात कामानिमित्त, त्यावेळेला अरुणाबा त्या लोकांच्या अडीअडचणी सोडवणारेच अरुणाबा आहेत. आता भाऊ नामदार आहेत, मंत्री महोदय आहेत, तर त्यांना पूर्ण वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे पूर्ण कामं ही अरुणाबांच्या मार्फतच होतात. आता तुम्हाला अरुणाबाशी कॉन्टॅक्ट करावा लागतो आणि आत्ताचं सगळं पूर्ण जे तालुक्यातील सर्व जे कामाची नियोजन आहे ते अरुणाबाच करतात. त्याच्यामुळे बाहेरचा आतला हा प्रश्न येतच नाही इथं. भविष्यात सुद्धा भविष्यात अरुणाबा पूर्ण वेळ आता जिल्हा परिषद भविष्यात आपलाच माणूस गटात मिळणार आहे काम करायला. हो, पूर्ण वेळ अरुणाबा कुकुरवाड गटात देणार आहेत. कारण कामाच्या संदर्भात भाऊंना भेटल्यानंतर जे पुढचं काम आहे ते पूर्ण अरुणाबाच करतात. त्याच्यामुळं हा तर तो मी विषय म्हणजे गंभीर घेतच नाही तो विषय. कारण आतला बाहेरचा हे काहीतरी काढून लोकांना संभ्रमात ठेवून लोकांना काहीतरी डोक्यात भरवून हे असलं राजकारण आता इथून पुढे लोक खपवून घेणार नाहीत आणि सहनही करणार नाहीत. धन्यवाद दादा. दादा तुमचं नाव सांगा आता पहिलं. माझं नाव विक्रम गाटकर, माजी उपसरपंच कुकुरवाड. बर, आज तुमच्या गणातच म्हणजे गावातच गणाची मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी उमेदवारी दिलेली आहे. कशी प्रचाराची यंत्रणा तुमची सुरू आहे. मुळात काय माहिती आहे का, कुकुरवाडा जिल्हा परिषद गट हा कुकुरवाडाच्या गावाच्या नावानं पहिल्यापासून ओळखला जातो आणि पहिल्यापासून या कुकुरवाडा गावाचा एक ऐतिहासिक असा एक या गावाचा एक दृष्टिकोन आहे. राजकारणात असेल, समाजकारणात असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रात असेल, या कुकुरवाडा गावाचं योगदान खूप मोठं आहे. आणि उमेदवारी दिल्यानंतर ज्यावेळेला उमेदवारी फायनल झाली माझ्या वहिनीची, तेव्हा पहिल्या दिवसापासून ते आत्ताच्या ह्या टायमिंग पर्यंत प्रचारात आम्ही सगळीकडे आघाडी घेतलेली. आघाडी घेतलेली आहे. आघाडी घेत असताना गावोगावी आम्ही प्रत्येक गावात आम्ही गेलोय, वाड्या वस्त्यांवर आम्ही गेलेलो आहे. लोकांच्या घरातच जाऊन आम्ही प्रचार यंत्रणात आम्ही धोळा उडवला आणि लोकांच्या सगळ्यांचे अगदी मायबाप सर्व जनतेचे आशीर्वाद वहिनींच्या आमच्या सगळ्या पाठीशी आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मतरूपी आशीर्वाद तुम्हाला देऊ. बर, आता एक सांगा, खरं त्याचा विषय एक आहे, उद्या वडजरकर म्हणा, शेजारचं गाव एखादं म्हणा की आम्ही विक्रमी मतदान देत आहे, तुमचं मतदान कसं असणार. नाही, आम्ही पहिल्यापासून 1 नंबरचं मतदानाची अपेक्षा तुमच्या कुकुरवाड्याकडून आहे. नाही, मी कशी तयारी करताय तुम्ही. आमची तयारी पहिल्या दिवसापासून चालू आहे. ज्या दिवशी उमेदवार आमची डिक्लेअर झाली त्या पहिल्यापासून ते मतदान ज्यावेळेला मतपेटी ज्यावेळेला उघडेल त्यावेळेला तुम्हाला कुकुरवाडा गणातून माझी वहिनी ह्या नंबर 1च्याच लिहिली घेतील, त्यात अजिबात कुठली तरी मात्र शंका नाही. बर, आता एक कुकुरवाडकर म्हणून असं आहे की पहिलं काम दादांच्याकडून किंवा भाऊंच्याकडून कुठलं हवं असं कुकुरवाडकरांच्याकडून अपेक्षा. कुकुरवाडकरांच्याकडून इथल्या
म्हणजे कुकवाड गावच म्हणत नाही मी, गणातल्या लोकांचा पहिला म्हणजे जीवनाचा जो प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न, तो पाणी प्रश्न. आणि खरं तर कुकवाड गाव आणि गटातल्या जी गावं होती ते ह्या टेंबूच्या पाण्यामध्ये समावेश नव्हते. आदरणीय जयभाऊंनी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेला आदेश देऊन टेंबूच्या पाण्याचं फेरवाटप केलं. त्याच्यामध्ये खटाव तालुक्यातील 16 गावं आणि आमच्या इकडे 16 गाव असे जवळजवळ 16 32 गावांचा पाणी प्रश्न त्यांनी मिटवलाय. परत आता नंतर सर्वे होऊन आता तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं पाणी जरी केली तर त्या ठिकाणी टेंबूच्या पाण्याचं काम चालू आहे. आणि लवकरात येत्या 8 ते 9 महिन्यात आमच्या कुकवाडच्या शिवारात टेंबूचं पाणी खळेल. आणि ती स्कीम 12 महिने, 6 महिने स्कीम नाही, 12 महिने स्कीम असल्यामुळे लोकांना विश्वास आहे नामदार जयकुमारजी गोरेभाऊ या जिल्हा परिषद गटात ताकदीनं त्यांनी विकास कामं दिलेली आहेत. आता जवळजवळ आमच्या कुकवाड गावामध्ये त्यांनी 20 ते 25 कोटीची कामं आमच्या गावात आता चालू आहेत आणि जवळजवळ 50 कोटीची उर्वरित बाकीची कामं मंजुरीला आहेत. आता शेवटचाच प्रश्न तुम्हाला विचारतो. आपल्या अरुणाबा झेडपी सदस्य, त्याला पहिलं काम काय सांगतात? त्याशिवाय दुसरा एक प्रश्न असा आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे जयकुमार गोरेभाऊ यांनी सोडवला ते. पण अजून एक प्रश्न तर ती गाव पातळीवरती पिण्याच्या पाण्याची ती कशी आहे तुमच्याकडे? म्हणजे आता पाणी पिण्याला भरपूर आहे का अजून तुम्हाला आमच्या माधवीताईंना सांगावं लागणार आहे किंवा अरुणाबाला आता मुळात अशी परिस्थिती आहे गाव पातळीवरच्या पाणी? गाव पातळीवर प्रमुख मुद्दा जो आहे, खरं तर जर तुम्ही कुकवाड जिल्हा परिषद तुम्ही बघितला तर भौगोलिकदृष्ट्या अतिशय अडचणीतली ही सगळी गाव आहे आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा असं की जल जीवन मिशन मधून आता कुकवाड ग्रामपंचायतीच्या म्हणजे कुकवाड ग्रामपंचायतीत 12 कोटीची आमची योजना चालू आहे. आता त्याची मेन लाईन पूर्ण झालेली आहे, पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्यानंतर मोटर कनेक्शनचं पूर्ण काम झालेलं आहे आणि फक्त आता नळ कनेक्शन काढायची कामं बाकी आहेत. ते पूर्णत्वाकडे आले 1-2 महिन्यात आमचा तोही प्रश्न मिटून जाईल. त्याची अडचणच येणार नाही. हा, ते आपण भाऊंच्या माध्यमातूनच जलजीवन मिशन मध्ये आपलं गाव बसवून ते 12 कोटीचं काम आपलं आता पूर्णत्वात येईलच 2 महिन्यात. काही प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत गरज नाही. ते आम्ही ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्यावेळेला मागणी करून आम्ही तो प्रश्न बऱ्यापैकी निकाली काढलेला आहे. आणि इतर कुकवाड मधील जर विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर आज 9-9.5 कोटीची कामं आता चालू आहेत आणि 1-2 कोटीची कामाची आता आपण वर्क ऑर्डर झालेले आहेत. म्हणजे 11-11.5-12 कोटीची कामं आता ऑलरेडी कुकवाड मध्ये मंजूरच आहेत. त्याच्यामुळं एवढे कुकवाडचा हा 20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा म्हणलं तर हा काय मंत्री महोदय 1 वर्षात काय भरून काढू शकत नाहीत. कामं भरपूर आहेत, टप्प्याटप्प्याने पूर्ण कामं आपण ती मार्गी लावून भाऊंच्या माध्यमातून आपण ती कामं करून घेऊ शकतो. धन्यवाद. खरं तर पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर काय कामं करणार आणि पंचायत समितीला आम्ही आता उभं आहोत आणि कोणकोणती कामं करणार आहोत हे सांगितल्याबरोबर आता जयकुमार गोरेभाऊ यांनी कोणती कामं केलेली आहेत ते सांगितलेलं आहे. आणि विकासाचा मुद्दा घेऊन विकासाची कामामुळे आज आम्हाला 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला विजय आमचाच आहे विश्वास ताईंनी, दादांनी आणि सर्व मानदेश भूषणशी बोललेले आहेत. सर्वांना धन्यवाद. नमस्कार.